शस्त्रक्रियेपासून नॉन सर्जिकल उपचारापर्यंत वैद्यकीय प्रवास हा आपला माझा विषय आहे. वैद्यकीय विज्ञान सतत विकसित होत आहे. काही वर्षापूर्वी पोटातील अनेक आजारांवरती मोठी शस्त्रक्रिया करावी लागत होती. नंतर एंडोस्कोपी आली आणि मोठ्या चिऱ्याशिवाय शरीराच्या आत पाहणे आणि काही उपचार करणे शक्य झाले. त्यानंतर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमुळे फक्त छोट्या भोकातून ऑपरेशन होऊ लागले. त्यामुळे वेदना कमी झाल्या, रुग्ण लवकर बरा होऊ लागला, हॉस्पिटल स्टे कमी झाला. आज वैद्यकीय क्षेत्र आणखी एका महत्वाच्या बदलातून जात आहे. आता केवळ लहान चिऱ्याची शस्त्रक्रिया नव्हे तर शस्त्रक्रियेशिवाय उपचार याकडे जगातील संशोधक आणि डॉक्टरांचे लक्ष केंद्रित झाले आहे. स्नायू, सांधे, लिगामेंट्स यांच्या दुखण्यामध्ये हाच बदल दिसून येत आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी, लिगामेंट इंजुरी, सांध्याच्या झिजेमुळे याला पूर्वी शस्त्रक्रिया हाच पर्याय मानला जायचा, परंतु आता शरीराच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला चालना देणाऱ्या रिजनरेटिव्ह थेरपीज मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. या उपचारांचा उद्देश फक्त वेदना कमी करणे नसून खराब झालेला हा भाग दुरुस्त करण्यात त्याची मदत होते. सध्या उपलब्ध प्रमुख रिजनरेटिव्ह उपचारांमध्ये प्लेटलेट आधारित उपचार म्हणजे PRP, SCP म्हणजे सुपर कॉन्सन्ट्रेटेड प्लेटलेट्स, प्लेटलेट लायसेट, रुग्णाच्या स्वतःच्या रक्तातील प्लेटलेट्स वापरून हे उपचार केले जातात. बोन मॅरो कॉन्सन्ट्रेट म्हणजे बोन मॅरो मधून काही पेशी मेझेनकायमल सेल्स आणि ग्रोथ फॅक्टर्स हे सेपरेट करून त्याचा वापर केला जातो. फॅट डिराइव्ड मेझेनकायमल सेल्स या उपचारामध्ये चरबीतून मेझेनकायमल सेल्स सेपरेट करून रिजनरेशनसाठी वापरण्यात येतात. या क्षेत्रात जगभरात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे आणि अनेक अभ्यासांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रिया टाळता येईल असे नाही, परंतु योग्य रुग्णांमध्ये योग्य स्टेजला हे उपचार शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यास किंवा टाळण्यास मदत करू शकतात. भविष्यातील वैद्यकशास्त्र हे केवळ आजारांवर उपचार करणार नसून शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यास मदत करणारे असेल. हीच रिजनरेटिव्ह मेडिसिनची खरी ताकद आहे. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक व शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण विषय घेऊन पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.